स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात सतत संकटे आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये पैसा टिकत नाही, घरात एकोपा नाही, कुणाशीच पटत नाही, हाताला बरकत नाही, व्यवसायात यश मिळत नाही, कोणीच त्या व्यक्तीशी नीट बोलत नाही. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या या समस्या दूर करण्यासाठी, दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीबरोबर आपले संबंध चांगले राहण्यासाठी, घरामध्ये असलेला पैसा टिकून ठेवण्यासाठी, कामात, व्यापारात, उद्योगामध्ये यशाची प्राप्ती होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. मंगळवारच्या दिवशी जर हा एक उपाय तुम्ही केला, तुम्हाला सांगते तुमच्या कामातील प्रत्येक अडथळा दूर होईल, घरात एकोपा राहील, घरात असणारा आजारपण निघून जाईल आणि घरामध्ये यश मिळत राहील. बऱ्याच वेळा बरीच घरं मी अशी बघितलेली आहेत, ज्या घरामध्ये एखादी नवीन वस्तू घेतली, मी स्वतःसुद्धा त्यातून गेलेली आहे. घरात एखादी नवीन वस्तू घेतली किंवा घराची थोडीशी कुठेतरी प्रगती झाली, एखादा छान कार्यक्रम केला की घराला नजर लागते, घरातल्या व्यक्तींना नजर लागते. मग त्यानंतर घरात वाईट दिवस येतात, घरात भांडणं होतात, विनाकारण क्लेश होतात, घरात पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, घरात आजारपण वाढतं. बघा, ह्या समस्या जर तुमच्या घरात असतील, तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या कुठल्याही सदस्याला जर नजर लागत असेल, घरातला आजारपण थांबत नसेल, घरातले क्लेश थांबत नसेल, घरात सुख नसेल, घरात पैसा नसेल, पैसा टिकत नसेल, तर आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगते तो अवश्य करा. मंगळवारच्या दिवशी 4 कापरांचा आणि हा भाताचा उतारा तुम्ही केला, तुम्हाला सांगते तुमच्या घराला लागलेली नजर, बाधा, इडापिडा, क्लेश, कलह, संकट, आजारपण, सगळ्या गोष्टींपासून घराचं संरक्षण होईल आणि तुमचं घर जे आहे हे कायम सुखी, समृद्धी आणि आनंदी राहील. हा एक उपाय तुम्ही केलात की अवघ्या काही तासात तुम्हाला अनुभव येईल. घरामध्ये कुठून ना कुठून लक्ष्मी प्राप्ती होत राहील, आलेला पैसा टिकून राहील, बरकत येईल. जी काही अडचण किंवा जी काही तंगी होती पैशांची, ती पूर्णतः मिटून जाईल. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा मंगळवारीच करायचा आहे, कारण मंगळवारचा दिवस हा उतारे करण्यासाठी आणि उपाय करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणून कुठल्याही मंगळवारी आता सकाळ, दुपार, संध्याकाळ खूप नको, एक 4पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. या उपायासाठी तुमच्या घराच्या आजूबाजूला, गावात, सिटीमध्ये कुठेही किंवा नर्सरी असेल तिथून तुम्हाला पिंपळाची 2 पानं आपल्या घरी आणायची आहेत, फक्त 2. पिंपळाची थोडी जाडसर असणारी, थोडी मोठी असणारी 2 पानं घरी आणायची आहेत. ही 2ही पानं स्वच्छ पाण्याने धुवायची आहेत. स्वच्छ पाणी घालायचं त्या पानांवरती आणि ती धुवायची. धुतल्यानंतर पिंपळाची 2ही पानं छान पुसून घ्यायची. एका वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा पातेल्यामध्ये थोडा भात ठेवायचा. तांदूळ जो असतो त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि भात ठेवायचा, भात शिजवायचा. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, भात शिजला. बघा, जेव्हा तुम्ही भात शिजत घालाल तेव्हा खूप बघायला जाऊ नका, त्यात चमचा घालू नका. जास्त पाणी घाला. शिजतोय, छान होतोय असं वाटेल, गॅस बंद करून द्या. थोडासा थंड झाला की पातेल्यात असणारा भात जो आहे तो अख्खाच्या अख्खा त्या पिंपळाच्या पानावरती छानपैकी असा ओता. त्यानंतर त्या भातावरती तुम्हाला थोडं शेंदूर घालायचं आहे. प्रत्येकाच्या घरात नाही तर दुकानामध्ये शेंदूर मिळतं. कोणी त्याला तांबडा असंही म्हणतं. नारंगी रंगाचं असतं बघा. कुंकू कसं लाल असतं तसं शेंदूर हे नारंगी रंगाचं असतं, कुठेही मिळेल. थोडं शेंदूर घ्यायचं आहे आणि आता त्या भातावरती तुम्हाला ते थोडंसं पसरवायचं आहे. त्यावरती एक चिमूटभर पांढरे किंवा काळे तीळ घालायचे आहेत आणि चिमूटभर काळी मोहरी, नाही काळी तर पिवळी मोहरी घातली तरीही चालेल, मोहरी घालायची आहे. यानंतर तुम्हाला एक कापसाची, नाही कापसाची तर जी कलाव्याची वात असते ती वात घ्यायची आहे. छान तुम्हाला तेलामध्ये ही वात तुम्हाला भिजवायची आहे. ही वात जी आहे ती भातावरती मध्यभागी तुम्हाला ठेवायची आहे आणि ही वात तुम्हाला पेटवायची, म्हणजे प्रज्वलित करायची आहे. आता भातावरती तुम्हाला हे पेटवायचं आहे आणि त्याच भातावरती 4 ठिकाणी, जो भाताचा गोल असेल किंवा चौकोन जसं तुम्ही ठेवलं आहे त्याच्या 4 बाजूने तुम्हाला 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी किंवा गोल कुठलाही कापूर चालेल, तो कापूर ठेवायचा आहे. कापूर पेटवायचा. कापूर आणि वात एकत्र पेटवायची. हा उतारा पानात, जेव्हा तुम्ही पिंपळाची पानं ठेवाल त्याच्या खाली एखादी प्लेट ठेवा, प्लास्टिकची किंवा कुठलीही चालेल, कुठल्याही धातूची, काच सोडून कुठल्याही धातूची एक प्लेट ठेवा. त्या प्लेटमध्ये हे पानं आणि त्याच्यावरती तो उतारा ठेवा.
नंतर शेवटी तुम्हाला हा उतारा आपल्या हातामध्ये पकडायचा आहे, दोनही हातांमध्ये पकडायचा आहे. त्या उतार्याकडे बघून तुमची समस्या, क्लेश, कलह, बरकत, यश, कर्जमुक्ती जे काही असेल ते तुम्हाला त्यामध्ये सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा भाताचा उतारा तुम्हाला तुमच्यावरून, समजा पतीला यश मिळण्यासाठी करताय पतीवरून, मुलांना यश मिळण्यासाठी करताय मुलांची प्रगती व्हावी असं वाटते मुलांवरून, घरात 4 लोक आहेत 4 लोकांसाठी करताय तर 4ही लोकांवरून हा उतारा उतरवा. वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरवायचा आहे. घराच्या बाहेर यायचं आहे, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा हे उतरवायचं आहे. आणि तसंच घराच्या बाहेर हे तुम्हाला घेऊन जायचं आहे. घराच्या बाहेर घेऊन गेलात, जर घराच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर उत्तम, आता नसेल तर आमच्या खूप लांब पिंपळाचं झाड आहे तर घराच्या आजूबाजूला कुठलंही, तुळस सोडून कुठलंही झाड असेल त्या झाडाच्या खाली सरळ हा उतारा तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे. घरात येण्यापूर्वी स्वच्छ पायावर आणि हातावर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. बघा, हा उपाय तुम्ही रात्रीसुद्धा केलात तरीही चालेल. मी जेव्हा हा उपाय केलेला मी 11:30च्या आसपास केलेला, कारण त्यावेळी बहुतेक लोक झोपलेली असतात, कुणी काही विचारायला वगैरे येत नाही. जर तुम्हालाही शक्य असेल तर तुम्ही रात्री केलात तरीही चालेल. ठीक आहे. आता हा उपाय तुम्हाला कमीत कमी 4 मंगळवार करायचा आहे सलग. मासिक धर्म सुतक कुठले काही नियम नाही, सलग 4 मंगळवार. या मंगळवारी पुढच्या, त्याच्या पुढच्या, अजून पुढच्या, सलग 4 मंगळवार हा उपाय करून तुम्हाला थांबवायचा आहे. या एका महिन्यामध्ये जसा पहिला मंगळवार संपेल आणि दुसरा मंगळवार जवळ येईल त्याच तुम्हाला 8 दिवसांमध्ये फरक जाणवेल. तुमच्या घरातले वाद थांबतील, घरामध्ये असणारी जी काही बाधा होती ती कुठेतरी कमी वाटेल, सतत वाटणारी भीती संपेल, दचकणं थांबेल, घरात पैसा येईल, आलेला पैसा टिकून राहील, क्लेश, कलह सगळं कुठेतरी कमी होईल. आणि एका महिन्यामध्ये घरातील पूर्ण वातावरण शुद्ध होईल. काही वास्तुदोष असेल, काही कुठलाही दोष असेल तर त्या दोषाचं जे आहे ते पूर्णतः निवारण होईल. खूप साधा सोपा उपाय आहे. या उपायाने तुमची थांबलेली, अडलेली कामं मार्गी लागतील. एका महिन्यांमध्ये तुम्ही स्वतः मला सांगाल की ताई हा उपाय केला आणि खरंच आमच्या घरात आज सगळं चांगलं चाललंय, व्यवसाय चालेल, प्रगती होईल, कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये बरकत येऊन पैसा जो आहे ना तो टिकून राहील. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.